सिरीज बनली, पण मग आम्हाला असा अंदाज नव्हता की एवढे व्हायरल होईल म्हणून सिरीज. प्रत्येक भाग तो मिलियन मध्ये येत असेल. इतकी सिरीज व्हायरल का झाली काय वाटतंय? पहिलाच ब्लॉग 100K व्ह्यूज होते, पहिलाच ब्लॉगला 100 केला पहिलेच लॉट. 1-2 तासातच 100K व्ह्यूज आले होते. आदित्य घरी आला होता पुण्यावरून, एक आमचं नॉर्मल डिस्कशन चालू होतं का आपण आता एक नवीन काहीतरी करू. सिरीज म्हणजे आमचं डायरेक्ट पहिलं कोलॅबोरेशन, म्हणजे आदित्यचं आणि माझं आहे ना हे पहिलं कोलॅबोरेशन आहे का एकत्र जे आहे. सोबत काहीतरी करू. आपल्याला पब्लिक कसं ओळखते, हे गावाकडचे, पण आता आपल्याला पब्लिक सिटीतलं पण कॅप्चर करायचे आणि गावाकडचं पण करायचंय. मग काय करायचं, तर ट्युनिंग आपल्याला सिटी आणि गावाच दाखवावं लागेल. तर मग त्याला असं म्हटलं का आपण सिटीतले दाखवू मुली, त्या आपल्या गावाकडे येते, इन्फॉर्मेशन घेते, आपण तर गावाकडचीच आहे. आणि तिच्या मला येतं तेव्हा तो काय म्हटला होता की महेश नसतात तर हे काही शक्य नसतं. पूर्ण सॅड झालतं नाही का, श्रद्धा मला सोडून गेलती किंवा मग ते सॅड झालतं. मग आता फनी आणायचंय, तर मग एकदम ट्रेंडिंग विषय काय, मामाची मुलगी, म्हणून आम्ही सोनंदीचं कॅरेक्टर दिलं. स्वानंदी कॅरेक्टर. तुमच्या दोघांच्या मामाची मुलगी हे हा, हा. कॅरेक्टर खूप जणांना माहिती आहे. घरचे आता खुश आहे, पण विषय कसा होता की पहिल्यांदा आदित्यने स्टार्ट केलेलं Start होतं केली. ब्लॉगिंग. त्याच्यानंतर जवळपास 1-1.5 वर्षांनी मी ब्लॉग स्टार्ट केले. बजेटचा लय मोठा इश्यू राहतो, एवढे 25 जण सांभाळायचे म्हणजे तरी पण नाही, बरोबर. म्हणजे घरचे ना एक असं सर्टन टाइम आलता की आता ऑलरेडी बागाचे कामं चालू आहे, त्याच्यामुळे मग ते 20-25 लेबर, हे 20-22 जण होते. मम्मी त्यांना लोड येऊन जायचा पूर्ण. पुण्यामध्ये जेव्हा कॉलेजला होतो ना, त्यावेळेस जे नाही ते कामं केले आम्ही आणि त्याच्यानंतर पैसे वगैरे साचून मग आयफोन घेतला होता.